31 आणि नववर्षाच्या निमित्ताने व्हॉट्सअपवर डिजिटल शुभेच्छांचा पाऊस, गिफ्ट लिंक्स आणि स्पेशल सरप्राईज मेसेजेस धुमाकूळ घालतायत. पण अशा सायबर फसवणुकीपासून सावधान. धोकादायक लिंक्स आणि बनावट फाईल्समुळे डेटा चोरी आणि बँक खाती रिकामी करणाऱ्या टोळीपासून सावध राहा. हॅपी न्यू इयर सारख्या लिंक पासून स्वतःला दूर ठेवा. अनोळखी लिंक्सवर क्लिक करणे टाळा. फाईल्स डाउनलोड करणे टाळा. ओळखीच्या व्यक्तींकडून आलेले मेसेजेस तपासा. OTP शेअर करू नका. 2 स्टेप व्हेरिफिकेशन चालू ठेवा. फसवणूक झाल्यास हेल्पलाईन नंबर 1930 वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा. पोलिसांकडून करण्यात आलं आवाहन. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत डौनकरवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विविध कामांच्या पाहणीसाठी मंगळवारी खेड पंचायत समितीच्या पथकाचा गाव भेट दौरा. ग्रामपंचायतीच्या वतीने एक मिळकत एक झाड, वृक्षारोपण, मॉडेल स्कूल, वनराई बंधारे, ग्रामपंचायतीचे सौर पॅनल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी सौर पॅनल, शोष खड्डे, वृक्षारोपण या सर्व कामांची पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल शिंदे, विस्तार अधिकारी तुषार साळुंके यांनी गावाला भेट देत केली पाहणी. ग्रामपंचायतीच्या वतीने मिळकत धारकांना गट विकास अधिकारी विशाल शिंदे यांच्या हस्ते डस्टबिनचे वाटप. श्री कुलदैवत खंडेरायाच्या यात्रेनिमित्ताने मलघेवाडी येथील जय मल्हार मित्रमंडळाच्या वतीने शुक्रवार दिनांक 2 जानेवारी रोजी राज्यस्तरीय भजन स्पर्धा. राज्यस्तरीय भजन स्पर्धेचं हे यंदाचं 35वं वर्ष असून प्रथम क्रमांकासाठी 61,000, द्वितीय क्रमांकासाठी 45,000 रुपये, तृतीय क्रमांकाकरिता 31,000, चतुर्थ क्रमांकासाठी 15,000 रुपयांचे रोख पारितोषिक तसेच तबला संच आणि पखवाज विजेत्यांना देण्यात येणार. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवार दिनांक 3 जानेवारी रोजी भजन स्पर्धेची फायनल होणार असून फायनल साठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 31,000, 21,000 आणि 15,000 रुपये रोख पारितोषिक. भजनी मंडळांनी 98 81 63 78 90 किंवा 77 45 87 25 35 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा. जय मल्हार मित्रमंडळ, गुरुदत्त प्रासादिक भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळ मलघेवाडी यांच्याकडून करण्यात आले आवाहन. जिल्हा परिषदेच्या रेटिवडी गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या इच्छुक उमेदवार आणि राजीव नगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अश्विनी राजेंद्र पाचारणे यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिरातून निदान झालेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया. नारंगाव येथील पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या वतीने रुग्णांची मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, बुबळा मागील पडद्याची शस्त्रक्रिया, तिरळेपणा आदी मोफत शस्त्रक्रिया. अश्विनीताई राजेंद्र पाचारणे सोशल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम. जिल्हा परिषदेच्या वाडा वाशेरे गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन. आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशन. यावेळी जिल्हा परिषदेच्या वाडा गटाचे इच्छुक उमेदवार विठ्ठल ढवळा वनगरे, पंचायत समितीच्या वाडा गणाच्या इच्छुक उमेदवार आशा संतोष सुपे आणि वाशेरे गणाच्या इच्छुक उमेदवार विकास बबन भारती यांची उपस्थिती. नववर्षानिमित्त लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासोबतच सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यटन स्थळ परिसरात 30 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डोडी यांनी केले आदेश जारी.